वाल्मिक कराड दोषीच नाहीये. वाल्मिकला राजकारण करून अडकवलं जातंय. खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात काहीच कनेक्शन नाहीये. खंडणी प्रकरणात वाल्मिकचा समावेशच नाहीये. असे अनेक प्रकारच्या वल्गना जे वाल्मिकचे कार्यकर्ते आणि जे वाल्मिकचे वकील कोर्टात युक्तिवाद करत होते, त्या सगळ्यांची तोंड आता बंद झालेली आहेत. कारण सीआयडीच्या हाती एक पुरावा लागलेला आहे. त्यामुळे वाल्मिकचा गेम ओव्हर झाला की काय अशी चर्चा सुरू झाली. नमस्कार, मी मल्हार. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, खंडणी प्रकरणात खरं तर वाल्मिक हा अटकेत आहे आणि आता त्याच्यावर मोक्का देखील लागलाय. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा संशय हा पोलिसांना आणि सीआयडीला असल्यामुळे त्याला कस्टडी मिळालेली आहे. दरम्यान आज एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेला आहे. 29 नोव्हेंबरचा मित्रांनो हा सीसीटीव्ही फुटेज आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराडे, विष्णू चाटे आहे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि जे निलंबित पीएसआय आहे ते या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मित्रांनो, थोडं प्रकरण आपण समजून घेऊयात. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून खंडणीसाठी अवधा कंपनीला कॉल केल्याची माहिती सीआयडीला लागली होती. त्याच संबंधितची एक कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली होती आणि ती सीआयडीने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासायला देखील पाठवली. परंतु खरंच यात वाल्मिकचा रोल आहे का, वाल्मिकचा हस्तक्षेप आहेत का, याबाबतचे कोणतेही पुरावे हे मिळत नव्हते. त्यामुळेच वाल्मिकचे वकील देखील वाल्मिकच्या जामिनासाठी कोर्टात युक्तिवाद करत होते, कोर्टात मागणी करत होते. परंतु आता एक ठोस पुरावा हाती लागलाय, तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. 29 नोव्हेंबर सकाळी 11 वाजताची सीसीटीव्ही फुटेज आहे. विष्णू चाटे याच्या केजच्या कार्यालयातला हा फुटेज आहे. या फुटेजमध्ये वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असणारे सर्व आरोपी आढळत आहेत. आता या सीसीटीव्हीमुळे हे तर स्पष्ट होतं की 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड हा तिथेच होता आणि वाल्मिक कराड संतोष देशमुखचे जे मारेकरी आहेत त्यांच्या सोबत होता. म्हणजे खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात याचा थेट संबंध तर आहे. हेच आता पुरावे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढू शकतात. खरं तर त्याच्यावर मोका लागलेला आहे, त्यामुळे जामीन मिळणं हे वाल्मिकला आता कठीणच आहे. त्यातच आता सीआयडीला हा सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यामुळे वाल्मिक कराडचा आता गेम ओव्हर होतो की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा.